नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र न्यूज 7च्या या मराठी बातमीपत्रात आपणा सर्वांचे स्वागत करते. केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या 8 डिसेंबरच्या बंदला नागपुरात महाविकास आघाडी तसेच अन्य राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर शहरात कोराडी नाका तसेच कमाल चौक येथे काँग्रेस कमिटी मतदारसंघातील नितीन राऊत आणि कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात बंदसाठी आवाहन करण्यात आले. यावेळी कोराडी नाका परिसर पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. जिस तरीके से ये बीजेपी सरकार ने किसानों के खिलाफ जो 3 कानून लेके आए हैं उसके खिलाफ आज कांग्रेस पक्ष ने भारत बंद का ऐलान किया. हमारी मांग ये है कि जो 3 कानून लेके आए उसको रद्द किया जाए. इसमें किसानों का कोई हित नहीं है. इसमें जो पूंजीपति है, जो बड़े बड़े इंडस्ट्रीज है, उनको फ़ायदा ये सरकार देनी चाहती है. इसके लिए इसके खिलाफ ये प्रदर्शन शुरू किया जाए. सर, आज क्या क्या करने वाले आज उत्तर नागपुर? हम कोशिश करेंगे शांतिपूर्वक सारी दुकानें उत्तर नागपूर बंद करने की. बंधू आणि भगिनींना विनंती आहे, कृपया त्यांनी त्यांचे वाहन जे आहे ते सोबत घ्यायचे आहे. सर्वांनी देखील तर नागपुरात किसान कृषी विरोधी काळा कायदा वापस घ्या आणि जनविरोधातील वीज बिलही रद्द करा म्हणत नागपुरातील सर्व गुरुद्वारा कमिटीच्या सहयोगाने किसान मजदूर एकदा जिंदाबादचे नारे लावित कामठी रोड मोती चौक येथे कृषी विरोधी काळा कायदा निषेध करण्यात आलाय. किसान संघटनेच्या आवाहनावर भारत बंदला नागपूरच्या रहिवासीद्वारा समर्थनही करण्यात आलाय. आज नागपुर में किसान आंदोलन के लिए गुरु गोविंद सिंह चौक ऑटोमोटिव, जहाँ पे हमारे सिख समुदाय, मुसलमान, कांग्रेस के कुछ पदाधिकारियों ने साथ दिया. हातिम भाई भाटिया जी और कई लोग हमारे साथ हैं. प्रशासन ने भी काफ़ी मदद की हमारी. प्रशासन का कहना था कि कोरोना काल है, 50 लोगों से ऊपर मत आओ. जो किसान मोर्चे को सपोर्ट कर रहे हैं और यहाँ पे हर एक धर्म जातिवाद का एकत्रित हुआ है, क्योंकि ये मुद्दा किसान का है, ना कि किसी एक धर्म को लेके. जैसे कि आप देख सकते हैं जो गोदी मीडिया, एंटी नेशनल मीडिया जो बन चुका है. क्यों? क्योंकि वो किसानों को, जो किसान अन्नदाता इस देश का है, वो आप सबको अन्न प्रोवाइड कर रहा है, वही किसान उसका अन्न भी खाती है और उसे ही आज आतंकवादी कहा जा रहा है. क्यों? क्योंकि वो अपने हक के लिए लड़ा है. आज़ादी के टाइम जब 2600 में से 2100 शहीद पंजाब का हुआ था, तब किसी ने नहीं कहा कि आतंकवादी है, क्योंकि तब शहीदी चाहिए थी. ये किसान के लिए आंदोलन चल रहा है, जहाँ पे वहाँ पे किसान के साथ साथ में आम इंसान, आम नागरिक के हकों के लिए भी ये आंदोलन है. क्योंकि किसान जिंदा रहेगा तो ये इंसान भी जिंदा रहेगा, इंसान जिंदा रहेगा तो ही ये भारत बच पाएगा. कारण इसका ये है कि किसान ने जब से धरती का सीना चीर के अनाज पैदा किया, अनाज पैदा करने के उस टाइम जब भारत को अनाज की ज़रूरत थी, तो इस देश के किसान ने ही उस 70% अनाज पैदा करके उस देश को अनाज दिया. जहाँ पे हम अनाज के एक दाने दाने के लिए मोहताज थे, खाने को मोहताज थे, तब ये किसान ने धरती का सीना चीर के अनाज पैदा करके हमको पेट भरा हमारा. भैया, ये हमारे नागपुर में नहीं हुआ, पूरे देश के अंदर में हुआ है. इसके अंदर में 140 करोड़ जनता पूरी रोड पे उतरी है. पूरे व्यापार बंद है, सब कुछ बंद है. आज जो हमारा ये नागपुर गुरुद्वारा कमेटी वालों ने, जो हमारे ट्रांसपोर्ट एसोसिएशन वालों ने जो समर्थन यहाँ पे दिया है, इसके अंदर में हज़ारों के इसमें लोग थे. और मेरा ये कहना है मोदी जी से, जो भी ये हिटलरशाही चला रहे हैं, ये हिटलरशाही ख़त्म कर देना चाहिए. इन्होंने आज दो महीने हो गए हैं, किसान लोगों ने पंजाब में, हरियाणा में, इन्होंने रोड के ऊपर में जो भी ट्रेनें रोकी, अनशन किया, जो कुछ भी किया, उसके बाद में उनके कुछ बात नहीं बनी. आज 12 दिन हो गए वो दिल्ली आए हुए हैं, ठंड के अंदर पड़े हुए हैं. उनकी 3-4 मीटिंग भी हो चुकी है, पर मोदी जी उसके पीछे कोई ध्यान नहीं दे रहा है. और उनको ये कहलाया जा रहा है ये आतंकवादी है, खालिस्तानी है. तर नागपुरात कळमना धान्य बाजार भारतीय मंडळ आणि कळमना धान्य व्यापारी यांच्यातर्फे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधात कायद्याच्या विरोधात कळमना धान्य बाजारपेठ यांनी भारत बंदला समर्थन करीत या कायद्याचा निषेध व्यक्त केलाय. किसानों के सम्मान में हम व्यापारी मैदान में म्हणत जय किसान व्यापारी वेलफेयर असोसिएशन यांच्यातर्फे किसान आंदोलनाला समर्थन करण्यात आलाय. मैं अतुल सेनार, कलमना धान्य आढ़ती एसोसिएशन का अध्यक्ष हूँ. आज हमने काश्तकार, खेत मजदूर सभी के लिए समर्थनार्थ ये मंडी बंद रखी है. ये काला कानून जब तक रद्द नहीं होता तब तक ये
ऊपर की जो डायरेक्शन आएंगी उसके हिसाब से हमारा हड़ताल जारी रहेगा। ये भारत के इतिहास में इतना बड़ा आंदोलन हो रहा है, इसकी रूपरेखा हमारे मंडी को भी समझ में आई है और आड़तिया लोग, दलाल लोग इनको जो बिचौलिया करके संबोध रहे हैं और जिस हिसाब से हमारे ऊपर आरोप लगा रहे हैं उसके विरोध में हमने ये मार्केट बंद रखा है। और इसका कोई अच्छा हो और कारपोरेट घराने को आमंत्रित करके जनरल लोग अपना पेट पानी पाल रहे हैं, उसको कैसा विरोध किया जाए और अपने कुछ घराने कैसे सुदृढ़ हो जाए, ऐसा ये कानून का ऊपर का आंसर दिखता है। इसलिए हम ये हड़ताल में आए। चलेगा नहीं चलेगा, काला कानून नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, काला कानून नहीं चलेगा, नहीं। किसानों के सम्मान में हम व्यापारी मैदान में म्हणत जय किसान व्यापारी वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे किसान आंदोलनाला समर्थन करण्यात आलं आहे। मैं कलमना सब्जी मार्केट से बोल रहा हूँ। युवा आड़तिया सब्जी एसोसिएशन प्रेसिडेंट नंद किशोर गौर। आज हमारे देश में किसानों के प्रति कुछ ऐसे नियम बनाए जा रहे हैं जो किसानों के खिलाफ जा रहे हैं। किसानों को फसल का भुगतान भी बराबर नहीं मिल पा रहा है और ऊपर से आड़तिया लोगों की कमीशन भी बंद कर दी जा रही है। हम चाहते हैं कि अगर किसान अपना माल खुद अकेले बेच नहीं सकता, उसमें हम लोगों का सहयोग रहना जरूरी है और हम लोगों किसान के हितैषी है। और जो किसान के विषय में जो कार्य हमारे यहाँ चल रहा है, मोर्चे का जो चल रहा है, आंदोलन जो चल रहा है, ये किसान के प्रति अगर अच्छी भावना है तो लिखित में देना चाहिए। ये गुमराह करके किसानों को तकलीफ़ देना, पब्लिक को तकलीफ़ देना, ये ठीक नहीं है। मैं यही चाहूँगा कि किसानों का अधिकार किसानों को मिलना चाहिए। हमारा देश एक किसान के भरोसे और एक व्यापारियों के भरोसे चलता है। दुनिया चलाने में ये दो ही लोग जो है सक्षम है। मैं युवा आड़तिया सब्जी एसोसिएशन कलमना सब्जी मार्केट से नंद किशोर गौर। नमस्कार, मैं कलमना मार्केट से पापा शुक्ला, जय किसान एसोसिएशन व्यापारी संगम में अध्यक्ष। सरकार ने जो किसानों के लिए हिंदुस्तान में काला कानून लाए हैं, उसके विरोध में आज हमारी एसोसिएशन की तरफ से बंद को समर्थन दिया गया है। और किसानों की अगर समस्या केंद्र सरकार पूरी नहीं करेगी तो हम मार्केट बंद करने के बारे में भी विचार कर सकते हैं। काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन सोनेगाव हद्दीत फिर्यादी हिच्याशी जीवनसाथी.com या वेबसाईटवरून ओळख करून भेटण्यासाठी हॉटेल सेंटर पॉइंट नागपूर येथे बोलावून फिर्यादीच्या नकळत तिचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि नगद असा एकूण रुपये 2,25,000चा तब्बल मुद्देमाल चोरून नेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर सदर गुन्ह्याचा तपास करून 2 आरोपींना परराज्यातून अटक करून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यांच्याकडून इतरही 4 गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सोनेगाव पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता 17/11/2020 ला अंडर सेक्शन 420 आणि 380/34। यामध्ये उत्तर प्रदेशची महिलाची तक्रार होती की एक माणूस ज्याचं नाव रिंपी खंडूसा आहे, त्यांची ओळख जीवनसाथी.com वर यांची झालेली आहे आणि 7 आणि 8 दरम्यान त्यांची भेट झाली टोटल सेंटर पॉइंटमध्ये आणि नंतर 8 तारीखची सकाळी ते माणूस 2,25,000चा साईट घेऊन गेला। ATM होते, याच्यामध्ये आयफोन होता आणि बरेचशी सोन्याची दागिने होती। दुसरी घटना घडली होती रेडिशन ब्लू हॉटेलमध्ये रोमी अरोड़ा नावाच्या एक माणसाने असंही सारखी वेस्ट बेंगॉलची महिला सोबत असाई केला। जी वेस्ट बेंगॉलची महिला होती त्यांची पण ओळख जीवनसाथी.com वर झाली होती। तर दोन्ही गुन्ह्यामध्ये जे मोडस होता वो एक सारखा होता आणि जे आधार कार्ड हॉटेलमध्ये लावलेले होते ते आधार कार्डचा ॲड्रेस ग्रेटर कैलाश दिल्लीचा होता। तर याच्यावर ॲडिशनल CP श्री फुलारी सर आणि ॲडिशनल CP साऊथ श्री दिलीप झळके साहेबांनी आम्हाला बोलून एक जॉईंट टीम बनवण्यासाठी सांगितलं। तर आम्ही एक जॉईंट टीम बनवली आणि CCTVची पाहणी केली तर आम्हाला एक गाडी
यांचा नंबर भेटला. ती गाडी वापर करत होता. ती गाडी ओलाची होती आणि ओलाकडून संपर्क केला तर मला यांचा जीमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर भेटला. नंतर आम्ही सायबरची मदतीने याची लोकेशन काढली आणि यांना 5/12/2020 अटक केली. नंतर आम्ही यांना इंटरोगेट केल्यानंतर त्यांनी सांगितला की याचप्रमाणे त्यांनी जबलपूरमध्ये असा गुन्हा केलेला आहे आणि भोपाळमध्ये असा गुन्हा केलेला आहे. CDRची अनालिसिस केली तर नागपूरचे 8 लोकांसोबत संपर्कात होता आणि वेगवेगळे 2 नामाची ID आहे. जीवनसाथी.com, शादी.com, संगम.com यांनी ID बनवली होती. तर जवळपास 100 मुलीसोबत ते चॅटिंग करत होते. तर जनताला आव्हान आहे ते रोमियो अरोड़ा, रिंपी खंडूसा या नामाची ID जर कोणी माणूस वापरतात मॅट्रिमोनी साईटवर, स्पेशली जीवनसाथी.com, शादी.com आणि संगम.com, तर आपण सतर्क राहा. कोणाही सोबत जर असा गुन्हा घडलेला आहे तर DCP झोन 1 किंवा PS सोनेगाव किंवा PS प्रतापनगरला आपण संपर्क करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य नवीन पिढीला अतिशय प्रेरणादायी ठरू शकते. त्यामुळे त्यांच्यावर वेब सिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या वेब सिरीजसाठी निधीची मागणी केली आहे. तर ही मागणी अजित पवार यांनी मान्य केली असून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेब सिरीज येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दिल्ली आणि संपूर्ण भारतभर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा बाळासाहेबांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. पक्षाचे शहर कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारत बंदला आंदोलनात सक्रिय सहभागी होते. संत जगनाडे महाराजांचा जयंती दिवस आहे. त्या दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकारचं जे शेतकऱ्यांच्या विरोधातलं जे धोरण आहेत आणि केवळ आम्ही बहुसंख्येने लोकसभेमध्ये आहोत या नादाखाली संसदेमध्ये या शेतकऱ्यांच्या विरोधी जे काही कायदे त्यांनी पास केलेत, खास करून जे 3 जे कायदे पास केलेत, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर चर्चा न करता भारतीय लोकशाहीला अभिप्रेत असलेला जो विरोधी पक्ष आहेत त्यांच्याशी सल्लामसलत न करता, त्या बिलांवर चर्चा न करता शेतकऱ्यांच्या विरोधार्थ जे काही कायदे यांनी पास केलेत, पहिले आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि भारतीय पिछडा OBC शोषित संघटन, विदर्भ तेलीज महासंघ या सगळ्यांच्या वतीने पहिले केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो आहे. काही कायदे तयार केले पाहिजे किंवा काही कायदे रद्द केले पाहिजे. त्याचप्रमाणे मी शेतकऱ्यांच्या संदर्भात एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे एक एक्झाम्पल देतो मी, जसं नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं, द्राक्षाचं उत्पादन होतं, पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबाचं उत्पादन होतं. हे उत्पादनं शेतकऱ्याला फक्त 2 रुपये 3 रुपये किलोच्या हिशोबाने कांद्याचा भाव मिळतो आणि 30 ते 40 रुपये हे व्यापाऱ्याला मिळतात त्याच्यामध्ये. आणि हा जो व्यापारी 55 mm कांदा एक्सपोर्ट करतो विदेशामध्ये, म्हणजे से फॉर एक्झाम्पल UAE मध्ये, तर हाच कांदा तिथे 8 दिरहमला जातो. म्हणजे 8 दिरहम म्हणजे 160 रुपये किलो. आणि आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातमीपत्रासाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.